श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री स्वामी समर्थ. भक्तो नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. भक्तो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला दिवाळी किंवा धनतेरस या संबंधित इतर कुठल्याही व्हिडिओ पाहण्याची गरज उरणार नाही. कारण आज मी तुम्हाला दीपावली आणि धनतेरस याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे की काय खरेदी करावी, काय खरेदी करू नये, काय केल्याने आपल्या घरात धनवृद्धी होते, हे सर्व तपशीलवार समजावून सांगणार आहे. म्हणून कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा. आपल्या हिंदू धर्मात दीपावलीचा सण अतिशय उत्साहात आणि मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. हा 5 दिवसांचा महापर्व सण आहे. धनतेरसच्या दिवशी सुरू होऊन 22 या दिवशी याचा समारोप होतो. चला थोडक्यात पाहूयात. पहिला दिवस असतो धनतेरस, दुसरा दिवस नरक चतुर्थी, तिसरा दिवस दीपावली अर्थात दिवाळीची रात्र, त्यानंतर दिवस गोवर्धन पूजा आणि शेवटी भाऊबीज. बघतो अशा प्रकारे 5 दिवस हा पवित्र सण साजरा केला जातो. यावर्षी दिवाळीचा सण 18 ऑक्टोबरला आहे. या दिवशी विशेषतः महालक्ष्मी माता, भगवान गणेश आणि कुबेरदेव यांची पूजा अर्चना करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी महालक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी विविध उपाय टोटके केले जातात. जर हे उपाय योग्य पद्धतीने केले तर महालक्ष्मी स्थायी स्वरूपात तुमच्या घरात वास करते आणि धनसंपत्तीचा आशीर्वाद देते. बघतो व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी सर्व दर्शकांना विनंती आहे की तुम्ही तुमचे 10 ते 15 मिनिटं या व्हिडिओसाठी द्या आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. बघतो तुम्ही हा व्हिडिओ पाहतात म्हणजे तुम्ही केवळ आमचे प्रेक्षक नाही तर आमच्या कुटुंबाचा एक भाग आहात. तुम्हाला कुठली समस्या असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहा, इथे नक्कीच मदत केली जाईल. बघतो स्वामी सेवा हे चॅनल लोकसेवेसाठी समर्पित आहे. आता मी जे उपाय सांगणार आहे ते अवश्य करा. हे उपाय अत्यंत लाभदायी आहे. बघतो दिवाळीच्या दिवशी महालक्ष्मीला कच्च्या हरभऱ्यांची डाळ अर्पण करावी. असे मानले जाते की महालक्ष्मीला कच्च्या हरभऱ्यांची डाळ अर्पण केल्यानंतर ती डाळ पिंपळाच्या झाडाखाली ठेवली तर आयुष्यभर महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते. त्यामुळे महालक्ष्मी अत्यंत प्रसन्न होतात आणि साधकाला अन्न, धन आणि सर्व प्रकारचे दिव्य सुख प्रदान करतात. आता जाणून घेऊया धनतेरसची काही विशेष माहिती. धनतेरसचा सण लहान दिवाळीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनतेरस म्हणतात. भक्त या दिवशी धन्वंतरी देव, महालक्ष्मी आणि कुबेरदेव यांची पूजा केली जाते. या दिवशी काही नवीन वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे याला धनतेरस असे नाव देण्यात आलेले आहे. कारण तेरस म्हणजे 13वी तिथी आणि धन म्हणजे संपत्ती. या दिवशी लोक तांब्याची भांडी, सोने चांदी, वाहन किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करतात. असे मानले जाते की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू 13 पट वाढ होते आणि त्या वस्तू दीर्घकाळ टिकतात. या दिवशी धनाचे देवता कुबेर महाराज यांची पूजा केली जाते. कारण की बघतो त्यांना धनकोशाचे अधिपती, कोषाध्यक्ष मानले जातात. या दिवशी सोने चांदीची भांडी किंवा इतर वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. आता या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात दिवाळीच्या आधी घरातून कोणत्या 5 वस्तू त्वरित बाहेर काढून टाकाव्यात, अन्यथा महालक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार नाही. बघतो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की महालक्ष्मी माता धनतेरस आणि दिवाळीच्या दिवशी प्रत्येक घराच्या दारी येतात. जर तुमच्या घरात पवित्र वातावरण, सुगंधित धूप आणि गंगाजलाचे शिंपडलेले पाणी असेल तर त्या विना अडथळा तुमच्या घरात प्रवेश करतात. ज्या घरात महालक्ष्मी प्रवेश करते त्या घरात कधी धनधान्याची कमी बसत नाही. पण ज्या घरात कचरा, जुनी मुडकी वस्तू किंवा अस्वच्छता असते तिथे दरिद्राची देवी अलक्ष्मी म्हणजे कुलक्ष्मी प्रवेश करते आणि जेव्हा अलक्ष्मी प्रवेश करते तेव्हा दुर्दैव आणि संकटे आपोआप येतात. म्हणून आता पाहूयात दिवाळीपूर्वी कोणत्या 5 वस्तू घरातून काढून टाकल्या पाहिजेत. नंबर 1, तुटलेली भांडी. बघतो आपल्यापैकी अनेक लोक तुटलेली किंवा क्रॅक पडलेली स्टील, प्लॅस्टिक, तांबे किंवा इतर धातूंची भांडी स्टोअर रूम मध्ये तसेच ठेवतात. पण शास्त्रांच्या अनुसार दिवाळीच्या काळात तुटलेली भांडी घरात ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. तुटलेल्या वस्तू या नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक असतात. त्यामुळे अशा वस्तू घरातून त्वरित बाहेर फेकाव्यात. नंबर 2, बंद किंवा खराब घड्याळ. दिवाळीचा सण आनंदी आणि नवीन शुभ काळाचे प्रतीक आहे. पण जर घरात बंद पडलेली किंवा न चालणारी घड्याळे असतील तर ती दुर्दैवाचे चिन्ह मानली जातात. बघतो घड्याळ म्हणजे वेळ आणि ज्यांची वेळ थांबलेली आहे त्यांचे आयुष्यही स्थिर राहते असे समजले जाते. अशा वस्तूंमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो आणि त्या घराची प्रगती थांबते. म्हणून दिवाळीपूर्वी घरातील सर्व जुन्या व न चालणाऱ्या घड्याळांना काढून टाका, अन्यथा महालक्ष्मी रुष्ट होईल. नंबर 3, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू. बघतो दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. महालक्ष्मी त्या घरातच वास करतात जिथे अंधार नसतो. जर घरामध्ये काही खराब बल्ब, न चालणारे ट्यूबलाईट किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे असतील तर ती लगेच दुरुस्त करा किंवा बदला. घरातील प्रत्येक कोपरा प्रकाशमान ठेवा, कारण दिवाळी हा विकास आणि सकारात्मकतेचा सण आहे. नंबर 4, फाटके बूट, चप्पल किंवा कपडे. फक्त स्वच्छ व सुंदर वस्त्रे ही समृद्धीचे प्रतीक असतात. पण जर तुम्ही घरात फाटके किंवा जुनाट बूट, चप्पल ठेवले असतील तर ते शास्त्राच्या अनुसार अशुभ आहे. अशा वस्तूंमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. महालक्ष्मी नेहमी स्वच्छ आणि पवित्र वातावरणात राहणाऱ्यांवरच कृपा करतात.
म्हणून दिवाळीच्या पूर्वी अशा सर्व फाटक्या वस्तू घराबाहेरून काढून टाका. विशेषतः लक्षात ठेवा, घराच्या मुख्य दरवाजाजवळ बूट चप्पल ठेवू नका, कारण देवी देवता आणि महालक्ष्मी कधीही बूट ओलांडून घरात प्रवेश करत नाही. नंबर 5, खंडित मूर्ती. घरात तुटलेल्या किंवा खंडित देवतांच्या मूर्ती ठेवणे निषिद्ध आहे. अशा मूर्तींमुळे वास्तुदोष आणि संकटे वाढतात. म्हणून दिवाळीच्या स्वच्छतेदरम्यान जर अशा मूर्ती आढळल्या तर त्यांना कुठल्या तरी पवित्र नदीत किंवा जलप्रवाहित विसर्जित करा. असे केल्याने तुमच्या घरात पुन्हा शुभ ऊर्जा आणि महालक्ष्मीचा प्रवेश होतो. थोडक्यात काय की जर तुम्ही या 5 गोष्टी दिवाळीच्या पूर्वी घरातून बाहेर टाकल्या तर महालक्ष्मी नक्कीच तुमच्या घरात वास करते आणि तुमचे जीवन धन, आनंद आणि समृद्धीने परिपूर्ण होईल. तर बघतो, ही होती धनतेरस पूर्वी खरेदी करावयाच्या शुभ वस्तूंबद्दलची माहिती. बघतो, आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया धनतेरसच्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी केल्यास अत्यंत शुभ फळ प्राप्त होते. व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही जय माता लक्ष्मी कमेंट्स मध्ये लिहिले नसेल तर लगेच लिहा. जर तुमच्या मनात काही शंका किंवा प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा, तुमची मदत केली जाईल. आता मी तुम्हाला काही अशा वस्तूंबद्दल सांगतोय ज्या धनतेरसच्या दिवशी खरेदी केल्यास संपूर्ण वर्षभर महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते. फक्त असे मानले जाते की या वस्तूंच्या खरेदीने तुमच्या धनामध्ये वृद्धी 13 पट वाढते आणि पुढील धनतेरस पर्यंत घरात समृद्धी कायम राहते. नंबर 1, सोने, चांदी आणि भांडी. फक्त धनतेरसच्या दिवशी सोने, चांदी, दागदागिने आणि धातूची भांडी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. या वस्तू घरात आणल्याने संपत्ती, आनंद आणि समृद्धी येते. जर कोणी सोने किंवा चांदी खरेदी करण्यास सक्षम नसेल तर पितळेची भांडी खरेदी करणे शुभ ठरते. पितळेची वस्तू ही महालक्ष्मीचे स्वरूप मानली जाते. फक्त नंबर 2, चांदीची नाणी. धनतेरसच्या दिवशी चांदीचे नाणे खरेदी करणे अत्यंत मंगलकारी मानले जाते. साधारणपणे 600 ते 700 रुपयांत चांदीची नाणी सहज मिळतात. पण लक्षात ठेवा, त्या नाण्यावर महालक्ष्मी आणि भगवान गणेश यांची प्रतिमा असावी. दिवाळीच्या दिवशी या नाण्याची पूजा करून ते तिजोरीत ठेवावे. असे केल्याने घरात धनसंपत्तीची कधी कमतरता भासत नाही. नंबर 3, झाडू. धनतेरसच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते. हिंदू धर्मानुसार झाडूला महालक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. झाडू म्हणजे स्वच्छता आणि नकारात्मकतेचे निर्मूलन, तर कचरा हा राहूचे प्रतीक मानले जातो. म्हणून महालक्ष्मी कचऱ्याच्या रूपातील राहूला घरातून दूर करते. फक्त नवीन झाडू घरात आणल्याने दारिद्र्यता दूर होते आणि सुख समृद्धीचा वास होतो. असे म्हटले जाते की एखाद्या साधकाने झाडूची सेवा केली, त्याने झाडूला महालक्ष्मीचे रूप मानून दीर्घकाळ त्याचे पूजन केले आणि आज तो कोट्याधीश झालेला आहे. म्हणजेच महालक्ष्मीची कृपा अकल्पनीय स्वरूपात प्राप्त होणारी आहे. बघतो नंबर 4, गोमती चक्र. धनतेरस किंवा दिवाळीच्या आधी 5 किंवा 11 गोमती चक्र खरेदी करावी. दिवाळीच्या दिवशी या 11 गोमती चक्रांची पूजा करून त्यांना लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवावे. असे केल्याने घरात संपन्नता, धनवृद्धी आणि सुख समाधान प्राप्त होते. बघतो नंबर 5, श्रीयंत्र. धनतेरसच्या दिवशी श्रीयंत्र खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते. यंत्र म्हणजे देवीदेवतांचे प्राण स्वरूप. श्रीयंत्रात महालक्ष्मीची शक्ती आणि चेतना वास करते. धनतेरस किंवा दिवाळीच्या दिवशी श्रीयंत्र खरेदी करून विधिवत पूजा केल्यास आणि ते घरात ठेवले तर ते धनवृद्धी, समृद्धी आणि सतत शुभ ऊर्जा निर्माण करते. फक्त जोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील लोक दररोज या श्रीयंत्राचे दर्शन घेत राहतात तोपर्यंत तुमच्या घरात धन, सौख्य आणि शांतीचा प्रवाह सतत चालू राहतो. महालक्ष्मीची कृपा निरंतर लाभत राहते आणि तुमच्या आयुष्यात कधी दरिद्रता किंवा अभाव येत नाही. निरंतर त्यांच्या ऊर्जेमुळे आणि त्यांच्या कृपेमुळे तुमच्या घरात धनाचा प्रभाव कायम राहील. सर्व प्रकारचे लौकिक आणि अलौकिक सुख तुम्हाला प्राप्त होतील. फक्त या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की धनतेरस आणि दिवाळीच्या दिवशी कोणत्या गोष्टी अजिबात करू नये, कारण या गोष्टी जाणून घेणे प्रत्येकासाठी अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही या गोष्टी केल्या तर महालक्ष्मी तुमच्यावर रुष्ट होऊ शकतात. त्यामुळे ही माहिती काळजीपूर्वक ऐका. फक्त आपल्या पौराणिक शास्त्रांच्या अनुसार दिवाळीच्या दिवशी स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. जो व्यक्ती दिवाळीच्या दिवशी उशिरा उठतो त्याच्यावर महालक्ष्मी रागावतात. त्या व्यक्तीच्या घरातून सुख समृद्धी निघून जाते आणि त्यामुळे या दिवशी सकाळी लवकर उठणे अत्यंत आवश्यक आहे, कारण हा दिवस म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचा काळ असतो. जर तुम्ही या दिवशी उशिरा उठाल तर महालक्ष्मीची कृपा तुम्हाला लाभणार नाही. तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल, सौभाग्य मिळवायचे असेल आणि जीवनातील सर्व सुखांचा उपभोग घ्यायचा असेल तर या दिवशी लवकर उठा, कारण जो वेळेचा आदर करतो त्याला वेळ देखील साथ देते. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी वेळेचे पालन करा आणि आपल्या आईवडिलांना व घरातील ज्येष्ठांचा नक्कीच आदर द्या. जर तुम्ही त्यांचा अपमान केला तर महालक्ष्मी रुष्ट होऊन तुमच्या घरातून निघून जाते, कारण ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे देव स्वरूप असतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर त्यांना नमस्कार करा व आशीर्वाद घ्या. असे केल्याने महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहते. फक्त दिवाळीच्या दिवशी घरात घाण, कचरा किंवा अस्वच्छता ठेवू नका. घर पूर्णपणे स्वच्छ आणि पवित्र ठेवा. झाडूची पूजा करा आणि ती उत्तर दिशेला ठेवा, कारण उत्तर दिशा देवतांची दिशा मानली जाते. झाडूला पायाने स्पर्श करू नका, कारण झाडूला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते.
झाडूला ठोकर मारणे म्हणजे महालक्ष्मीला ठोकर मारणे होय आणि असे करणाऱ्यांच्या घरातून समृद्धी निघून जाते. बघतो लक्ष्मीचा स्वभाव चंचल असतो. त्या लवकर प्रसन्न होतात पण लवकर रुष्टही होतात. त्यामुळे झाडूचा आदर करा, त्यावर पाय ठेवू नका. दिवाळीच्या दिवशी अंधार पडल्यानंतर झाडू लावू नका. सूर्यास्तापूर्वी घराचे सर्व कप्पे स्वच्छ करा, जेणेकरून घरात अंधार राहणार नाही. प्रत्येक ठिकाणी दिवे लावा, प्रकाश ठेवा. बघतो आता पाहूयात की या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करू नये. धर्मशास्त्रांच्या अनुसार दिवाळी आणि धनतेरसच्या दिवशी स्टीलची भांडी किंवा स्टील पासून बनवलेल्या वस्तू खरेदी करणे अपशकुन मानले जाते. कारण स्टीलमध्ये राहूचा वास असतो आणि राहूच्या प्रभावाने घरात कलह, दुःख आणि दारिद्र्य येते. बघतो पूर्वीच्या काळात लोक तांब्याची आणि पितळीची भांडी विकत घेत असत, कारण ती शुद्ध धातू मानली जात होती. पण आता लोक अज्ञानामुळे स्टीलची भांडी विकत घेतात. जर काही कारणाने तुम्हाला स्टीलची वस्तू घ्यावी लागलीच तर त्यात थोडेसे गहू किंवा तांदूळ टाकून ती घ्या, त्यामुळे राहूचा दोष नष्ट होतो. या दिवशी काळ्या रंगाचे कपडे, वस्तू, बूट किंवा चप्पल खरेदी करू नका. काळा रंग शनी, राहू आणि केतूचा प्रतीक आहे. या वस्तू घरात आणल्यास त्यांच्या अशुभ शक्तींचा प्रभाव वाढतो आणि घरात अडथळे व संकटे निर्माण होतात. बघतो लोखंडापासून बनवलेले धारदार हत्यार जसे की कात्री, चाकू यांनाही या दिवशी खरेदी करणे निषिद्ध मानले जाते. धनतेरसच्या दिवशी थोडे धनिया म्हणजेच कोथिंबीर खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. रात्री 8:30 नंतर महालक्ष्मीचे ध्यान करून ओम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत गुलाबाच्या अत्तराचे काही तेल त्या धनियावर टाका आणि संपूर्ण घरात शिंपडा. त्यामुळे पूर्ण वर्षभर तुमच्या घरात धन व समृद्धी राहील. बघतो यानंतर हे धने तुम्ही जमिनीत लावू शकता. जर त्या रोपाची वाढ होईल तशीच तुमच्या घरातील समृद्धी आणि भाग्य वाढत जाईल. त्यानंतर यांना तुम्ही कोणत्याही भूमीत लावू शकता. थोडीशी खोदाई करून त्यात हे धनिया पेरा. जसजसे या धनियाची वाढ होत जाईल, जसे त्याची रोपे आणि पाने वाढतील, तसतसे तुमच्या घरातील आणि जीवनातील आध्यात्मिक उन्नती वाढत जाईल. बघतो हे धने नंतर तुम्ही भाजी म्हणूनही वापरू शकता. म्हणून जर तुम्हाला आपले आध्यात्मिक आणि भौतिक जीवन उन्नत करायचे असेल तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या उपायांचा नक्की अवलंब करा. दिवाळी आणि धनतेरसच्या दिवशी काही अशा वस्तू असतात ज्या अजिबात खरेदी करू नयेत. याची माहिती या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे. मला आशा आहे की ही छोटीशी माहिती तुमच्या जीवनात कल्याणकारी आणि मंगलमय ठरेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही उपयुक्त माहिती मिळेल. खूप खूप धन्यवाद.